अहमदनगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने आक्रमक कारवाई सुरू ठेवली असून एकाच दिवशी संगमनेर, नेवासा आणि श्रीरामपूर तालुका परिसरात 11 ठिकाणी छापे टाकण्यात आले। या कारवाईत जुगार आणि अवैध दारू विक्री प्रकरणी 11 गुन्हे दाखल करून 44,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांची माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी 3 पथके तयार करून कारवाईसाठी रवाना केली। दिनांक 18 ऑगस्ट रोजी या पथकांनी संगमनेर शहर, नेवासा आणि श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध ठिकाणी छापे टाकले। यात संगमनेर शहरात जुगार प्रकरणी 1, दारू विक्री प्रकरणी 3, नेवासा येथे दारू विक्री प्रकरणी 1 तर श्रीरामपूर तालुका हद्दीत जुगाराचे 4 आणि दारू विक्रीचे 2 असे एकूण 11 गुन्हे दाखल करण्यात आले। या कारवाईत संगमनेर शहरातून 18,070 रुपये, नेवासा येथून 5,890 रुपये आणि श्रीरामपूर तालुक्यातून 20,690 रुपये असा एकूण 44,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।